नवस फेडायला गेले पण परत आलेच नाही। जो गुरुवार ठरला शेवटचा। पुणे अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। पुणे नवले पुलावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला। यात एका कुटुंबासह 8 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत। अग्नितांडवात 4 चाकी गाडी चक्काचूर झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नवले पुलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला। 8 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले आहेत। नवलकर कुटुंब नवस फेडून परतत असताना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले। नवले पूल परिसर पुन्हा एकदा डेथ झोन म्हणून चर्चेत आला आहे। पुण्यातील नवले पुलावरती गुरुवारी म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर पुढे असलेल्या गाड्यांना धडकला। या भीषण अपघातानंतर गाडीने पेट घेतला। या दुर्घटनेत जवळजवळ 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत। मृतांमध्ये एक अख्ख्या कुटुंबाचा समावेश आहे। नवस फेडायला गेलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला। दुर्दैवाची बाब म्हणजे मृतांमध्ये एक 3 वर्षीय चिमुकली देखील होती। या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे। पुण्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला। पुण्यातील कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यात येणाऱ्या 8 ते 10 वाहनांना धडक दिली। पुढे एका कंटेनरला धडक देण्यापूर्वी त्याच्या समोर असलेल्या 4 चाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ते वाहन दोन्ही कंटेनरच्या मध्यभागी सापडलं आणि अग्नितांडव झाला। घटनास्थळी आगीचे लोण दूरपर्यंत पोहोचले। तातडीने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते। मात्र अपघात इतका भयानक होता की मध्यभागी अडकलेल्या 4 चाकीचा चक्काचूर झाला होता। या 4 चाकी गाडीत एक ड्रायव्हर, मित्र, आई वडील, मुलगी आणि एका चिमुकलीचा समावेश होता। कुटुंबातील मृतांची नावे स्वाती संतोष नवलकर, मुलगी शांता दाभाडे, आई दत्तात्रय दाभाडे, वडील असे स्वाती आणि त्यांचे कुटुंब आपल्या लहान मुलीचा वाढदिवस आणि आजारी वडिलांचा नवस पूर्ण करण्यासाठी नारायणपूर दत्त मंदिरात परिवारासह गेल्या होत्या। वडिलांना 3 वर्षापासून गंभीर आजार होता। त्यातून बरे व्हावे म्हणून 5 गुरुवाराचा नवस त्याने केला होता। दुर्दैवाने नवसाचा हा शेवटचा गुरुवार शेवटचा ठरला। दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या नवलकर कुटुंबावर घरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर काळाने घाला घातला। मुंबई बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ त्यांच्या कारला भरधाव कंटेनरनं जबरदस्त धडक दिली। त्यात या कुटुंबाचा मृत्यू झाला। या कुटुंबासोबत मृत स्वाती, तिच्या मैत्रिणीची 3 वर्षाची मुलगी देखील होती। घटनेत तिचा देखील मृत्यू झाला आहे। हा अपघात इतका भयानक होता की 8 जणांचा निष्पाप बळी गेला तर 15 जण जखमी झाले आहेत। दरम्यान शासनाकडून अपघातग्रस्तांना 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात मागील 5 वर्षात शहरातील सर्वात धोकादायक ठिकाण बनलेला आहे। सतत घडणाऱ्या या अपघातामुळे भाग डेथ झोन बनवला आहे। तर आता तुम्हीच सांगा, नवस फेडायला गेलेली ही महिला, तिचं अख्खं कुटुंब संपून बसली।